पंढरपूरच्या करमाळा तालुक्यातील फिसरे हे गाव कायम दुष्काळी म्हणून ओळखलं जातं। जिथे पिण्याच्या पाण्याचा वाणवा त्या ठिकाणी शेतीच्या पाण्याचा तर विषयच येत नव्हता। मात्र याच दुष्काळानं आणि पाणी टंचाईनं महिलांना एकत्र आणलंय। या महिला शेतकऱ्यांचा पीक लागवडीपासून पीक विक्रीपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास सांगणारा एक रिपोर्ट पाहूयात। नारी शक्ती एकत्र आल्यानंतर काय करू शकते याची अनेक उदाहरण आपण पाहिलेली आहेत। पण करमाळा तालुक्यातील फिसरे गावातील महिला शेतकऱ्यांनी एकत्र येत या दुष्काळग्रस्त गावामध्ये तूर लागवडीचा प्रयोग केला। 15 एकरांवर त्यांनी तुरीची बाग फुलवली आणि त्याचा फायदा देखील त्यांना झाला। त्यांच्या या लागवडीला एकरी 8,000 रुपये खर्च येतो आणि त्यांना एकरामध्ये तब्बल 1 लाख रुपये उत्पन्न मिळालेलं आहे। आपण ही आज यशोगाथा त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। फिसरे गावात पाणी फाउंडेशन आलं। त्यांनी महिला शेतकऱ्यांना एकत्र आणून जिजाऊ महिला शेतकरी गटाची स्थापना केली। 11 महिलांनी एकत्र येत 15 एकरवर तुरीची लागवड केली आहे। आम्ही म्हणजे 11 जणींचा गट केला आणि गटात 15 एकर तूर लागवड केली। आणि म्हणजे तूरला पाणी कमी लागतं आणि आमच्याकडे पाऊस नाही, त्यामुळे आम्ही ड्रिपची व्यवस्था केली। महिलांनी तूर पिकाची लागवड केली। मात्र यातील काही महिला शेतकऱ्यांना पाण्याची टंचाई जाणवू लागली। गावात सिंचनासाठी आजपर्यंत एकमेकांना कधी पाणी दिलं जात नव्हतं। मात्र एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या उक्तीप्रमाणे महिलांनी एकमेकांना पाण्याची मदत केली आणि 15 एकरात लागवड केलेलं तुरीचं पीक बहरून आलं। कीड रोग यापासून पिकांना वाचवण्यासाठी अनेक प्रयोग केले गेले। त्यामुळे या महिला शेतकऱ्यांना दर्जेदार तुरीचं पीक मिळतंय। आम्ही गट शेती केली, मग आम्हाला भरपूर पाणी होतं। मग आम्ही संगीता ताईला दिलं पाणी, अश्विनी ताईला दिलं पाणी, राधा ताईला पाणी दिलं। पाणी देताना काय भावना होती? पाणी तर शक्यतो देत नाहीत एकमेकाला, देत नाही ते, पण मग त्यांचं तुरी सुकायला लागल्यावर मग आम्हाला म्हणलं आता गटात आपण एक आहे, मग आपण पाणी देऊ म्हणलं त्यांना। मग सगळ्याच होतील म्हणलं। पहिलं शेत जळायला लागलं म्हणजे आपल्याला हसा यायचं, आणि आता गटात आल्यामुळे एकत्र पाणी दिलं, सगळ्यांना आनंद झाला। त्यामुळे आम्हाला उत्पन्न पण वाढली। एकरी 10 क्विंटल तूर झाली आम्हाला। तुम्हाला पाणी होतं का? पाणी नव्हतं आम्हाला, असं एकामेकीला पाणी दिलं आम्हाला गटात। कुणी दिलं तुम्हाला पाणी? मनीषाने दिलं, मनीषा गोपीनाथ रोकडे। किती तुमची तूर होती? माझी 2.5 एकर क्षेत्र होते, मला 23.5 क्विंटल तूर झाली। या महिलांना कधी बाजारपेठ माहिती नव्हती, मात्र त्यांनी स्वतः बाजारपेठ गाठली आणि त्यांच्या पिकाला रेकॉर्ड ब्रेक दर मिळालाय। ज्या शिवारात जंगली गवताशिवाय काही पिकत नव्हतं, त्या शिवारात आता या महिला सोनं पिकवतायत। उत्पन्न चांगलं येण्याचं म्हणजे पाणी फाउंडेशनने आम्हाला शास्त्रज्ञाशी म्हणजे शेतीशाळा डिजिटल शेतीशाळा जॉईन करून दिली होती। त्यांच्या मार्गदर्शनाखाली बी आम्ही म्हणजे जसे ते मार्गदर्शन करतील तसं उत्पन्न आम्ही म्हणजे शेतात करत होतो काम। नारी शक्तीनं मनावर घेतल्यास मातीतून देखील सोनं उगवू शकतं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे फिसरे गावातील या महिला शेतकरी। लागवडीपासून थेट बाजारपेठेत शेतमालाची विक्री करण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतोय। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।